नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे कूळ कायद्याची केस दाखल करताना 7/12 रीत 1, रीत 2, रीत 3 हे असतं। याचं इंटरप्रिटेशन काय निघतं, याचं महत्त्व काय आहे, त्याचा लाभ कोणाला होतो, याबद्दल कायदा काय म्हणतो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। बघा मित्रो, कूळ कायदा म्हणजे काय? कूळ कायदा म्हणजे खऱ्या मालकाचा मालकी हक्क रद्द करणे आणि जो माणूस त्या जमिनीत खंडाने कसतोय त्याला मालकी हक्क बहाल करण्याचा कायदा म्हणजे कूळ कायदा। हा असा विचित्र कायदा काय? हा उदात्त हेतूने आणलेला कायदा आहे। जो माणूस भरमसाठ जमिनीची होल्डिंग घेऊन बसलेला आहे अशा माणसाकडून ती भरमसाठ होल्डिंग काढणे आणि जी ॲक्च्युली कसतात त्या लोकांना जमीन मालकी हक्काने बहाल करणे या हेतूने उदात्त हेतूने आणलेला कायदा कूळ कायदा आहे। त्याच्यामुळे हा कायदा असाच आहे। तुम्हाला पटला काय नाही पटला पण असाच आहे। बरं, आता कूळ जो आहे हा कूळ हक्क सांगतो आणि मी मालक आहे असं म्हणतो, त्यासाठी एक बेसलाईन दिली आहे। त्याला कायद्याच्या भाषेत कृषक दिन म्हणतात। हा कृषक दिन कधी आहे? 1 एप्रिल 1957 ही जी तारीख आहे याला कृषक दिन म्हणतात। या दिवशी ज्या माणसाचा एखाद्या 7/12 खंडाने कसतोय म्हणून समजा नाव असेल किंवा नोंद असेल तर तो माणूस कृषक दिनी तिथे कसणारा म्हणून आहे हे सिद्ध होतं आणि त्याच्यामुळे तो माणूस त्या जमिनीवर ऑटोमॅटिक मालक बनतं, ज्याला कायद्याच्या भाषेत आम्ही म्हणतो डीम्ड परचेजर, म्हणजे ऑटोमॅटिक खरेदीदार बनला तो आणि खरा मालक जो आहे त्याचा मालकी हक्क त्या दिवशी संपुष्टात येतं। तर ही जी बेसलाईन आहे 1 एप्रिल 1957 किंवा कृषक दिन हे खूप महत्त्वाचा दिवस आहे। या दिवसाच्या आधारे हे मालकी हक्क प्राप्त होणे आणि एकाचा मालकी हक्क रद्द होणे हे ठरतं। पण एवढंच पुरेसं नाही आहे। जेव्हा तुम्ही कुळाची केस दाखल करता तेव्हा 2 वकील जेव्हा केस लढतात तेव्हा आपल्याला काही गोष्टी कळत असतात आणि त्याच्यातच एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी साधारणपणे आधी चर्चा केली जात नाही, पण युक्तिवादाच्या वेळी इव्हिडन्सच्या वेळी पुढे येते आणि अचानक आपण भांबावून जातो। ती गोष्ट म्हणजे 7/12 उतार्यावर एक कॉलम असतं, त्याच्यामध्ये दिलेलं असतं रीत। या रीतमध्ये 3 प्रकारच्या रीत दिले असतात, रीत 1, रीत 2, रीत 3। याच्यातील रीत 1चा अर्थ असा होतो की त्या जमिनीवर मालक खुद्द कसतोय, स्वतः कसतोय, अजून कोणी कसत नाही असं लिहिलेलं असतं, असं त्याचं इंटरप्रिटेशन निघतंय। रीत 2 किंवा 3 असेल तर मात्र मालक स्वतः कसत नाही, तर तिथे कोणीतरी त्रयस्थ माणूस कूळ कसतोय असं त्याचा अर्थ निघतंय। त्याच्यामुळे तुम्ही दावा दाखल करण्याआधी हे सगळं तपासा। आपलं नाव कूळ म्हणून आहे म्हणून तुम्ही दावा दाखल करता, पण 1957च्या रोच्या पुढे त्या रोमध्ये रीतच्या कॉलममध्ये जर रीत 1 असं लिहिलं असेल तर तुमचा दावा कमजोर होतो। का? कारण कूळ म्हणून तुमचं नाव जरी वर असलं इतर हक्कामध्ये तरी 12 जो कॉलम आहे, 12चा जो उतार आहे त्याच्यात 1957चं जर तुमचं वर्ष पाहिलात त्या वर्षाला तो जो रो सरळ पुढे जातो त्या रोने समजा सरळ जात बघितलात जाऊन तर रीतच्या कॉलममध्ये रीत 1 जर लिहिलं असेल तर ती जमीन तुम्ही कसत नाही किंवा कसत नव्हतात किंवा तुमचा पूर्वज कसत नव्हता। रीत 1 लिहिलं आहे 57च्या पुढे, याचा अर्थ ती जमीन तो जमिनीचा मालक स्वतः कसत होता असं इंटरप्रिटेशन निघतं, तुम्ही केस हारता। मग तिथे काय असायला पाहिजे? 1957 या वर्षाच्या बरोबर रेषेत पुढे गेल्यावर रीत 2 किंवा रीत 3, शक्यतो रीत 2 असावं कारण ते संरक्षित कुळासाठी आहे। रीत 2 असेल किंवा रीत 3 असेल तर कूळ ती जमीन कसत होता, मालक कसत नव्हता असं त्याचं इंटरप्रिटेशन निघतं। त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बरेचदा वकील लोक बघत नाही रीत कुठली आहे आणि केस दाखल करतात। नंतर अपोजिट लॉयर येतो आणि दाखवून देतो की जरी कुळाचं नाव 7/12 असलं तरी रीत 1 आहे असं जर त्यांनी सिद्ध केलं तर ती जमीन कूळ कसत नव्हता असं इंटरप्रिटेशन काढलं जातं आणि केस कमजोर होते किंवा बरेचदा हारतासुद्धा। त्याच्यामुळे कूळ म्हणून जर क्लेम करत असाल तर 7/12 नक्की तपासा। 1957च्या नोंदीत रीत 1 आहे, 2 आहे की 3 आहे बघा, त्याच्यानंतरच क्लेम करा, अन्यथा तुम्ही केस हारू शकता किंवा तुमची केस कमजोर होऊ शकते। तर मित्र, ही होती माहिती रीतबद्दल। आता 2 सूचना। थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। तुम्हाला जर काही काम असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर जा, मेसेज टाका, केसची माहिती लिहा,
तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला हा मोफत नाही, त्यासाठी सल्ला फीज लागू आहे. बाय.